रामराम मंडळी, आपल्या आयडीवर आज कसा काय ब्लॉग शेतकरी मित्राने आपल्याला कमेंट केली होती की ब्लॉग काढत जा. आलो मग पडीतून डायरेक्ट पहिलं सोडून दिले, शिदे गेले पाण्याकडं. पहिलं तर पाणी पाजून घेतले आपण बैलाला. पहिलं तर पाणी पाजल्यावर शिदं घेऊन आलो पडीकडे. पहिलं तर बैल धरून घेतले आपण, बांधले आणि शिदे घेऊन गेलो, तीनही बांधून घेतले. आणि पहिलं तर पैदल निघलो मग वावराच्या दिशेला. पहिलं तर वावराकडं आलं बरोबरच पहिलं तर बोरकडं पाहून घेतलं. पहिलं गेलो मग डीपी जवळ. पहिलं तर लाईन पाहिली, लाईन आहे का नाही तर. मग लाईन होती तर बोर चालू करून घेतला. सीधं गेलो मग स्प्रिंकर जवळ. स्प्रिंकर घेऊन पाहिले उडत आहे की नाही तर. पहिलं तर आपल्याला स्प्रिंकर झाल्याबरोबर ह्या गव्हाला पाणी लावायचं होतं. आपलं घेतलं अवजारनं, सीधं गेलो पाईप खोलायला. पहिलं तर पाईप खोलून घेतले आपण बंदे. पाईप खोलल्यानंतर आपण गेलो मग सीधं पाईप, लाईनीचे पाईप होते त्याला उचलून घेतले. पहिलं तर लाईनीचे पाईप उचलून सीधे टाकून दिले आपल्या गव्हात. गव्हाला पाणी करायचं होतं तर गव्हात दिले टाकून. पहिलं तर लाईन जोडून घेतली बोरपासून सीधी हे आपला पट्टा. पहिलं तर लाईन जोडल्यानंतर सीधं कांडके घेऊन आलो, सीधं टाकून दिले आपल्या गव्हाकडं टाकल्याबरोबर सीधं गेलो आपण मोटार चालू करायला. पहिलं तर मोटार चालू करून पाणी यायला, नाही तर वैलं पाणीच जात होतं. पहिलं तर आपल्याला काही नाही झालं आपलं. मग पाणी तर पहिलं झाल्यानंतर आपण सीधा आलो मग इकडं आल्यानंतरच पहिलं आपलं पाणी होऊन गेलं. पाणी झाल्यानंतर आपण सीधं मग गेलो गव्हाले होऊन गेलं पाणी. आता 8-15 दिवस काही धोका नाही आपल्या गव्हाले, पाणी करायचं काही टेन्शन नाही. आता पहिलं तर गेलो पडीकडे. पहिलं तर आलो मग पडीकडे आल्याबरोबर पहिलं सोडून घेतले. सीधे निघलो घराकडे जाण्यासाठी. आता घराकडे आम्ही जातो तरी तुम्ही फॉलो करून घ्या.